गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री जे काही US प्रेसिडेंट आहेत तर ते चायनाला पोहोचलेले आहेत आणि त्यांची आता तिथे बायलॅटरल मीटिंग चालू आहे. बऱ्याच गोष्टी आहेत आणि खूप काही होण्यासारखं आहे. त्यामुळे तिकडनं येणाऱ्या ज्या काही न्यूज असतील तर त्या नक्कीच स्टॉक मार्केटवरती आज इम्पॅक्ट करतील. त्यानंतर जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट जे आहे तर ते थोडंसं आपण काय म्हणतो की हायर साईडला थोडंसं रेजिस्टन्स फेस करतं आहे. त्याच्यामागे बेसिकली रिझन असं आहे की काल तिकडे PPI म्हणजेच प्रोड्युसर प्राईस इंडेक्स डेटा आला की जो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आलेला आहे. ओके, आणि तिकडे इन्फ्लेशन इन्क्रीज होतं आहे हे आता हळूहळू दिसून येतं आहे. त्यामुळे काय झालं आहे की तिथे आपण पाहिलं तर त्यांचा जो एक इंडेक्स आहे तर तो रेडमध्ये क्लोज आहेत, बाकी दोन ग्रीनमध्ये. परंतु फार जास्त तिथे काही वरती जाण्याचे चान्सेस सध्या तरी दिसत नाही आहेत ॲज पर द डेटा. आता जर आपण आपलं मार्केट जर पाहिलं तर काल आपल्या मार्केटमध्ये एक व्हॉलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळाली. मार्केट 100-150 पॉईंट वर जायचं तर पुन्हा 100-150 पॉईंट खाली यायचं, असं जवळजवळ 2-3 वेळा काल दिवसभरात झालं. तर मे बी हे सिग्नलिंग असतं बॉटम आउट होण्याचं. आता मी असं का म्हणतो तर जनरली जेव्हा मार्केट डाऊन साईडला असतं आणि असे मोठमोठे स्विंग्स जेव्हा तिथे क्रिएट होत असतात तेव्हा खूप हायली पॉसिबिलिटी असते की मार्केटमध्ये प्रोसेस जी आहे तर ती बॉटमिंग आउट होण्याची असते. आणि हेच जर जेव्हा हायर साईडला घडत असतं तेव्हा तिथे टॉप बनण्याचा चान्सेस असतो. तर हे लक्षात असू द्या. त्यामुळे आता पाहूयात की काय घडतं ते. परंतु जर आपण निफ्टीचा जर पॅटर्न पाहिला तर साहजिकच आहे की अगदी 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये 2.5-3% मार्केट पडल्यानंतर साहजिकच आहे की इथे थोडंसं कन्सॉलिडेशन होणं गरजेचं आहे. जर आपण टेक्निकली पाहिलं तर डाऊन साईडला 23,000, अप साईडला 24,000 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉल आणि पुट रायटिंग पाहायला मिळतं. त्यामुळे याच दरम्यान मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी आहे. आता जर आजचा दिवस जर पाहिला तर आज मार्केटनं एनी हाऊ कालचा बॉटम तोडता कामा नये, नाहीतर मार्केट अजून फर्दर डाऊन साईडला जाऊ शकतं. आता जर गिफ्ट निफ्टी आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होत आहे. तर याच्यामागे बेसिकली रिझन काय आहे तर आपले जे काही ADRs आहेत US मध्ये काम करत आहेत तर त्यामध्ये जे फार्माचे ADR आहेत तर ते ऑलमोस्ट चांगल्यापैकी ग्रीनमध्ये क्लोज आहेत. त्यामुळे आपल्याकडे ते तसं इंडिकेट करत आहे. आता मार्केटमध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे अनसर्टनिटी. तर अनसर्टनिटी मार्केटला कधीही आवडत नाही. हां, आयदर सर्टनिटी पाहिजे परंतु अनसर्टनिटी नको. म्हणजेच काय की आता रोज सांगितलं जातं आहे की आज डिझेलचे प्राईस वाढतील, पेट्रोलचे प्राईस वाढतील, उद्या वाढतील, परवा वाढतील. परंतु ही अनसर्टनिटी आहे. आयदर गव्हर्नमेंटला वाढवायचे असतील तर त्यांनी सरळ वाढवून टाकावेत. म्हणजेच काय की त्या दिवशी मार्केट पडेल आणि तिथे मार्केटमध्ये आपण काय म्हणतो एक सर्टनिटी येईल की आता प्राइसेस वाढलेले आहेत. मग ते किती प्राइसेस वाढले ते फॅक्टर इन करून मार्केट पुन्हा अपसाईडला चालायला सुरुवात होईल. परंतु पाहूयात की आता दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन घडते त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स राहणार आहे. कारण जे काही प्रेसिडेंट ट्रम्प आहेत तर ते चायनामध्ये आहेत आणि आता ते तिथे काय बोलतात किंवा तिथे काही डीलिंग होतं का इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात चायनाला मध्यस्थी करावा लागू शकते का किंवा मग ते लावत आहेत का किंवा अजून काय घडते हे सगळं पाहावं लागू शकतं. आता जर आपण FISDAचा डेटा पाहिला तर FISनं अगेन सेलिंग इन्क्रीज केलेलं आहे. साधारण 4,000 कोटींच्या आसपास त्यांनी सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 5,000 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर फार जास्त काळजी करण्यासारखं किंवा पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्यासारखं काहीही नाही आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.